नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता 5वी विषय इंग्लिश यामधील माय इंग्लिश बुक 5 या पुस्तकामधील वी स्पीक इंग्लिश हा लेसन अभ्यासणार आहोत. गुड डे चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेसन वी आर स्पीकिंग इंग्लिश. पेज नंबर इज 4 and 5. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण वी स्पीक इंग्लिश आम्ही इंग्रजी बोलतो हा लेसन अभ्यासू. लुक, लिसन अँड रीड विथ मी, देन फाइंड द पिक्चर दॅट सूट द डायलॉग अँड गिव्ह इट द प्रॉपर नंबर. पहा, ऐका आणि माझ्याबरोबर म्हणा. दिलेल्या संवादाचा अंक योग्य चित्राला द्या, म्हणजे चित्र मॅच करा. मे कम इन प्लीज टीचर. येस प्लीज कम इन. विद्यार्थी टीचरांना म्हणतो, मी आत येऊ का? टीचर म्हणतात, कृपा करून आत ये. तर इथे हे चित्र मॅच झालेलं आहे, म्हणून इथे एक अंक आपण टाकलेला आहे. समजलं? डायलॉग 2. हॅलो, व्हॉट्स युअर नेम? आय एम सुभाष. I am in class 5 and you? I am in class 7. My name is Shubham. You can call me Bunty. Nice to meet you, Bunty. असा हा संवाद दिलेला आहे. तर तो आपण दिलेल्या चित्राशी मॅच करून पाहू. तर इथे आपण ते चित्र शोधू. ह्या ठिकाणी इथे चित्र आहे. दोन मुले एकमेकाशी संवाद साधत आहे. एक 5वीचा मुलगा आहे व एक 7वीचा मुलगा. सुभाष व शुभम एकमेकाशी संवाद करत आहेत. तिसरा डायलॉग आपण पाहू. तिसरा डायलॉग, व्हॉट्स द टाईम? इट्स 2 o'clock. तर काय वेळ झालेली आहे? 2 वाजलेले आहेत. असा संवाद करताना इथे हे चित्र दिसत आहे. एक भाजीवाली बाई दुकानदाराला किती वाजले विचारत आहे. अंडरस्टूड. आता पुढे पाहू. डायलॉग 4. एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाइंड दिस ॲड्रेस? शुअर. तर आंटींना एक मुलगा किंवा मुलगी पत्ता विचारत आहे. तो पत्ता शोधण्यासाठी मदत करा असे विचारत आहे. तर ते आंटी म्हणतात, हो, खात्रीने तुला मदत करेन. तर आता हा डायलॉग कोणी म्हटला आहे? 4. एक मुलगा आंटीनं विचारत आहे, हा पत्ता कुठे आहे? समजलं? डायलॉग 5. एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? ओ येस, इट्स माय. थँक यू सो मच. तर एक मुलगी किंवा मुलगा विचारत आहे की अंकल, हे तुमचं आहे का? अंकल म्हणतात, हो, हे माझंच आहे, खूप आभारी आहे. तर इथे ही मुलगीला एक पाकिट सापडलेलं आहे. ते अंकलला ती परत देत आहे आणि ते तिचे आभार मानत आहेत. तर डायलॉग 6. संवाद 6. थँक यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. यू आर वेलकम. तर या संवादाशी मॅच होणारे चित्र इथे आहे. या चौघांनी यांना एक गिफ्ट दिलेलं आहे, त्यासाठी ते त्यांचे आभार मानत आहेत. आता पुढचा डायलॉग पाहू. डायलॉग 7. आय एम सॉरी, आय ब्रोक द कप. नेवर माइंड. तर या ठिकाणी एका मुलाने किंवा मुलगीने कप फोडला आहे, त्यासाठी तो सॉरी म्हणत आहे. तर इथे हे चित्र बरोबर मॅच होते. एका मुलाने कप फोडलेला आहे म्हणून तो तिच्या आईला सॉरी म्हणत आहे. आता पुढील डायलॉग पाहू. डायलॉग 8. वेअर आर यू गोईंग? वी आर गोईंग टू द प्लेग्राऊंड. वूड यू लाईक टू कम विथ अस? येस, प्लीज वेट फॉर मी. तर या ठिकाणी काही मुले खेळायला ग्राउंडमध्ये चाललेले आहेत. मग ते विचारतात की तुलाही यायला आवडेल का? तर मुलगा म्हणतो, हो हो, मला आवडेल, मी येतो, थोडा वेळ वाट पहा. तर या डायलॉगशी किंवा या संवादाशी मॅच होणारे चित्र आपण शोधून पाहू. इथे हे चित्र आहे. इथे आपण 8 क्रमांक दिलेला आहे. समजलं बालमित्रांनो? अशा तऱ्हेने आज आपण डायलॉग व पिक्चर, संवाद आणि चित्र मॅच केलेलं आहे. संवादाचा क्रमांक चित्राला दिलेला आहे. समजलं बालमित्रांनो? तुम्ही देखील तुमच्या पुस्तकामध्ये हे काम करायचे आहे.